छत्तीसगडच्या रायपूरमध्ये सुरू असलेल्या डीजीपी आयजीपींच्या 3 दिवसीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी. केंद्र सरकारच्या संस्थात्मक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना. जीएसटी कपातीचाही सकारात्मक परिणाम, मुख्य वित्तीय सल्लागारांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या विकासदराच्या अंदाजात सुधारणा करत क्रिसिलनं 7% विकासदराचा अंदाज केला व्यक्त. देशातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचा आशियाई विकास बँकेशी $800 दशलक्ष करार. कृषी आणि ऊर्जेसाठी महाराष्ट्राला $500 दशलक्ष. गोंदिया जिल्ह्यात दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण. छत्तीसगडमध्येही 10 नक्षलवादी शरण. राज्यात प्रचारसभांचा धडाका सुरू. गडचिरोली आणि भद्रावती इथं प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं सुनियोजित नगरविकास करण्याचं आश्वासन. महायुतीत होणारे आरोप प्रत्यारोप प्रचारापुरते मर्यादित. निवडणुकांनंतर या पक्षांची एकजूट कायम राहील. चंद्रशेखर बावनकुळे. अझलनशाह हॉकी स्पर्धेत कॅनडाचा 14-3 असा पराभव करत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक. आणि दितवाह चक्रीवादळामुळे पुदुच्चेरी आणि कराईकल किनाऱ्यांवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक मच्छीमारांचं स्थलांतर.